होबास्क्यातून वऱ्हाडी भाषा समृद्ध करणारे मेड इन इंडिया या अजरामर वऱ्हाडी कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे बुधवारी 17 जुलै रोजी निधन झाले। गेल्या काही वर्षापासून ते खामगावात वास्तव्यास होते। त्यांच्यावर 18 जुलै रोजी सकाळी 10 वाजता खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। खामगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात त्यांनी पूर्ण वेळ उपस्थिती दर्शवली होती। वऱ्हाडी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांचे योगदान कायम लक्षात राहील। पुरुषोत्तम बोरकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। शांता शेळके पुरस्कृत प्रभुणे पुरस्कार 1987 हा ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या हस्ते त्यांना मिळाला होता। अमरावती येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना मर्ढेकर पुरस्कार 1988 मध्ये पुरोहित यांच्या हस्ते प्राप्त झाला होता। याशिवाय महाराष्ट्र शासनाचा 1988-89 चा पुरस्कार मेड इन इंडिया या कादंबरीला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला होता। याशिवाय कौशिक साहित्य पुरस्कार, युवा शांतिदूत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणारा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते। अमरावती विद्यापीठच नव्हे तर यशवंतराव मुक्त विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमात त्यांचे साहित्य अभ्यासाला आहे। पुरुषोत्तम बोरकर हे वऱ्हाडी वाङ्मयातील असं एक प्रस्थ होतं की ज्यांनी परंपरागत कादंबरी लेखन, साहित्य लेखन याची दिशा बदलवून टाकली। माझा आणि त्यांचा पहिला परिचय अकोल्याला सुरेश आपटे आणि नंदू बिशेन या मित्रद्वयांच्या घरी झाला। आको माको आणि झिंगनांग चिकनांग अशा प्रकारची त्यांची एक साहित्यकृती होती आणि त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो। त्याचे प्रयोग करायचा आमचा पुढे मानस होता आणि तेव्हाच मग आमची मैत्री जुळली। पुढे ह्या मैत्रीचं रूपांतर आणखी जिवलग कौटुंबिक प्रेमामध्ये झालं आणि ह्याच्यामधूनच आम्ही पुढे देवीसिंगजी शेखावत यांच्यावरती इंद्रपुरीचा राणा हे एक पुस्तक त्यांच्यासोबत मी सहलेखक म्हणून निर्माण केलं आणि पुढे ही मैत्री अधिक व अधिक वृद्धिंगत होत गेली। हा माणूस जगला आपल्या मस्तीमध्ये, एका वेगळ्या तंद्रीत, एका वेगळ्याच विश्वामध्ये। त्यांनी परंपरागत चौकटी ज्या आहेत त्या कधीही मानल्या नाहीत आणि सातत्याने त्या चौकटींच्या बाहेर जाऊन त्यांनी आपल्या प्रतिभेचे उधळण केली आणि म्हणूनच त्यांनी सर्व तरुणांच्या मनावरती गारूड केलं। मेड इन इंडियाच्या माध्यमातून त्यांनी ज्यावेळेस आपल्या साहित्यकृतीला ह्या समाजापर्यंत पोहोचवलं त्यावेळेस शेतकरी पार्श्वभूमीतला एक मुलगा कशा पद्धतीने आपलं जीवन यापन करत असतो, एकीकडे कौटुंबिक सामाजिक परिस्थिती याच्यावरती मात करून साहित्याची प्रतिभा जोपासत पुढे पुढे जेव्हा जातो आणि समाजाचे चटके त्याला ज्यावेळेस लागतात त्यावेळेस त्याच्यामधनं जे काही त्याचं एक वेगळ्या प्रकारचं सृजन निर्माण होतं तर ते प्रत्येकाला आपल्या जीवाभावाचं वाटलं। प्रत्येकाला वाटलं की पंजाब मीच आहे। आणि या मेड इन इंडिया ही कादंबरी होपास्क्या उर्फ बंड्या पंचायती ही विनोदी लघुकथा, आमार निवास रूम नंबर 1756 ही कादंबरी, 15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी ही कादंबरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व डॉक्टर शेखावत यांच्या जीवनचरित्रावर इंद्रपुरीचा राणा हा चरित्र ग्रंथ डॉक्टर विठ्ठल जाधव IPS विठ्ठल झालासे कळस या चरित्रासह 49 वेगवेगळ्या प्रकाराची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत। वऱ्हाडी भाषा, वऱ्हाडी माणूस, वऱ्हाडी माती पुरुषोत्तम बोरकरांच्या कायम ऋणात राहील। वयाच्या केवळ 18-19व्या वर्षी जगामध्ये मेड इन इंडिया नावाने एक अजरामर साहित्याची निर्मिती केलेला हा पुरुषोत्तम वऱ्हाडी भाषेतील एकमेव असं व्यक्तित्व होतं की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रतिभा निर्माण केली, परंतु एक अत्यंत अवलिया म्हणून ज्याला म्हणतो अशी जी काही माणसं असतात त्यातही याने सर्वोच्च असं एक स्थान प्राप्त केलेलं होतं। स्वतःकडे, स्वतःच्या घराकडे, स्वतःच्या संसाराकडे, स्वतःच्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा काही ज्या बाबी घडू नयेत प्रामुख्याने सांगितलं पाहिजे। प्रल्हाद केशव अत्रे किंवा पु ल देशपांडे अनेकदा या दोघांनाही म्हणायचे की तुम्ही शहरामध्ये या, मोठ्या ठिकाणी या आणि जर तुम्ही शहरामध्ये येऊन इथे स्थायिक झाले, तुम्हाला मोठा आधार मिळाला तर पुढच्या काळामध्ये पु ल देशपांडे, आचार्य अत्रे हे नावंसुद्धा लोक विसरून जातील, एवढी मोठी तुमची प्रतिभा आहे। शेवटी या निमित्ताने दुर्दैवाने मला सांगायचं आहे की बहुजन समाजामध्ये कुणब्या पाटलाच्या घरामध्ये जन्माला आलेली ही मंडळी
समाजाने सुद्धा कधी त्यांना ओळख दिली नाही, समाजाने कधी त्यांना जवळ केलं नाही. अत्यंत प्रतिभासंपन्न ही लोक आमच्या विदर्भातील, वऱ्हाडीतील किंवा वऱ्हाडातील श्रीमंत म्हणा, राजकारणातील म्हणा, शैक्षणिक क्षेत्रातील मोठमोठ्या लोकांनी यांना जर थोडाफार आधार दिला असता तर अजूनही खूप मोठं काम झालं असतं आणि कदाचित ही मंडळी दुर्व्यसनापासूनही दूर राहू शकली असती, कारण की आर्थिक विवंचना ही अत्यंत मोठी होती. या त्यांच्या अंत्यविधीसाठी शेकडो लोक अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक साहित्यिक, कलावंत, लेखक, पत्रकार अंत्ययात्रेत समाविष्ट झाले होते व त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुरुषोत्तम बोरकर नावाचं हे एक अजब रसायन होतं आणि वऱ्हाडी भाषेसंबंधी म्हणाल तर वऱ्हाडी भाषेचा हा अनभिषिक्त सम्राट होता. घराघरात वऱ्हाडी भाषा त्यांनी पोहोचवली आणि त्यांच्या वऱ्हाडी भाषेचा जो लहजा होता तो लहजा लोकांना त्यांच्या प्रेमात पाडणारा होता. वऱ्हाडीशिवाय दुसरं लेखन त्यांनी कधी केलंच नाही. सुरुवातीला काही दिवस होबास्क्या त्यांनी चालवल्या, त्या खूप लोकप्रिय झाल्या आणि त्यांच्या आयुष्यामधला मैलाचा दगड ज्याला आपण म्हणू ती म्हणजे मेड इन इंडिया कादंबरी ज्या क्षणी त्यांनी लिहिली आणि त्या क्षणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्तुळात, साहित्यिक वर्तुळात पुरुषोत्तम बोरकर या नावाचं एक गारुड निर्माण झालं. म्हणजे अगदी पु ल देशपांडेपासून तर शांताबाई शेळकेपर्यंत तो तिकडे सदाशिव अमरापूरकरपर्यंत हे पुरुषोत्तम बोरकरांचे अगदी फॅन ज्याला आपण म्हणू की बोरकर 8-8 दिवस त्यांच्या घरी राहायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे. अनेक लोकांनी त्यांना पुण्या मुंबईला बोलावलं पण त्यांना ही जी वऱ्हाडची अस्सल माती आहे ती सोडून जाण्याचं त्यांचं काही मन झालं नाही. बरंच लिखाण त्यांनी केलं पण मेड इन इंडिया जे त्यांनी काही लिहिलं त्या मेड इन इंडियाची सर अजूनपर्यंत कुठल्याही साहित्यात, बाकीचे साहित्यिक मोठे आहेत त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण पुरुषोत्तम बोरकरांची मेड इन इंडिया जी आहे ते अतिशय कसदार सोनं आहे आणि वर्ष जातील, डिकेड जातील, पण मेड इन इंडियाचा गोडवा जो त्यांनी ज्या क्षणी लिहिला तो आज पण आहे. अनेक त्याला पुरस्कार मिळाले. पुरस्कार म्हणजे त्याचं ठीक आहे, त्यांचं मूल्य होतं ते, पण त्याच्या पलीकडेही मेड इन इंडिया खूप गाजली. बुलढाण्यावरून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत.